त्याच्यानंतर आम्ही जरा बसून तिथून निघालो पुढे जायला. पण जवळच जाता जाता आम्हाला हे मंदिर दिसलं. पण म्हणतात ना देवाची इच्छा, तर तसंच झालं. माझी म्हणजे जेव्हाच आम्ही बागेत जायला निघालो होतो तेव्हाच मी मिस्टरांना म्हटलं होतं की आपण ना बागेत जाण्याच्या ऐवजी आपण जवळच कुठलं तरी एखादं मंदिर जायला पाहिजे होतं, दर्शन घ्यायला पाहिजे होतं, कारण आषाढी एकादशी आहे. तर तसंच झालं. आम्ही बागेतून बाहेर पडलो आणि पुढे जायला निघालो तर वाटेतच आम्हाला हे मंदिर दिसलं. पण नक्की म्हणजे आमचं म्हणजे खूप छान असं जायच्यानी आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचंच मंदिर भेटलं. मग चला म्हणलं आता आलो तर दर्शन घेऊया. आणि आम्ही ह्या रोडनी खूप वेळा आलेले पण आम्हाला हे मंदिराचं असं कधी दिसलंच नाही. म्हणजे इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असं कधी जाणवलंच नाही आम्हाला. पण आता आम्हाला आजच्या दिवसाला लकीली आम्हाला तिथं दिसलं. मग थांबलो आम्ही लाईनीला. गर्दी काही एवढी नव्हती तिथं. आणि असं खूप छान असं डेकोरेशन ते केलेलं होतं विठ्ठल रुक्मिणीचं. आणि म्हणजे मंदिर पण बाहेरून पण छान होतं आणि आतून पण खूप सुंदर असं मंदिर होतं विठ्ठल रुक्मिणीचं. माझ्या बागेच्या एकदमच जवळ होतं, घरापासूनच मंदिर आहे जवळच्या. तिथे खूप छान असं म्हणजे एकदम छान असं दर्शन झालं. मनात इच्छा होती की आज कुठेतरी दर्शन घ्यायचं देवाचं म्हणून. तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे तिथून दर्शन घेतलं आणि बाहेर आहे ना असं मस्त अशी रांगोळी काढली होती आणि त्याच्या बाहेर अशी विठ्ठलाचं छान असं प्रतिबिंब त्यावर केलं होतं. खूप छान वाटत होतं. छान अशी मूर्ती उभी केली होती त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची. खूप सुंदर असं वाटत होतं. दर्शन वगैरे झाल्यानंतर प्रसाद घेऊन तर मुलांना घरी सोडला आईकडं, कारण आम्हाला पुढे जायचं होतं आणि उशीर पण होणार होता. मग तिथंच आम्ही थोडंसं पुढे गेलो, चहा घेतला आणि चहा घेऊन आल्यानंतर आम्ही म्हणजे जे कामासाठी आलो होतो ते काम केलं. म्हणजे घड्याळ घ्यायचं होतं मिस्टरांना. जे तुम्ही माझं 6 महिन्यापूर्वी घड्याळ घेतलं होतं माझ्या बड्डेला, तिथंच आम्ही घड्याळ गेलो होतो. सेम माझ्यासारखंच घड्याळ घ्यायला आलो होतो. घड्याळ घेऊन बाहेर निघालो तर जोरदार पाऊस आला. म्हणजे मग तिथं आम्हाला जरा वेळ थांबावं लागलं, लय जोरात पाऊस असल्यामुळं. त्याच्यानंतर घरी आलो. कसा वाटला आजचा ब्लॉग?